गुड इव्हिनिंग अंतरा. गुड इव्हिनिंग हर्षद. खूपच कमी स्टुडंट्स आहेत आज. एनी आयडिया? ओके. एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? आवाज येत नाहीये का माझा? ओके, आवाज येतोय. देर आर ओनली 3 स्टुडंट्स. वाय? बट वी हॅव टू स्टार्ट द क्लास. ओके, कारण टाइम पण झालेला आहे आपला, तर आपण स्टार्ट करूया क्लास. मे बी थोड्या वेळाने हळूहळू जॉईन होतील सगळे. ओके. आय एम प्रेझेंटिंग द स्क्रीन. लेट मी नो इफ इट इज विजिबल. Is my screen visible to everyone? Okay. Thank you, Harshad. Thank you, Vedika. सो आपण लास्ट टाइम काय पाहत होतो? हिस्ट्री अँड द कन्सेप्ट ऑफ टाइम. म्हणजे काळ म्हणजे काय, टाइम म्हणजे काय, ते आपण शिकतोय. म्हणजे काळ, आपला इतिहास आणि टाइम ह्याला हे कसे इंटर रिलेटेड आहे, ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत, ते आपल्याला बघायचे. तर लास्ट टाइम आपण पाहिलं होतं हिस्ट्री म्हणजे काय, तर पास्ट टेन्स, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये शिकला असाल पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. तर पास्टचा जो काळ असतो म्हणजे भूतकाळ जो असतो त्याला आपण काय बोलतो? हिस्ट्री. म्हणजे हिस्ट्रीमध्ये सगळ्या घटना ज्या असतात त्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या असतात, आपल्या पास्टमध्ये घडून गेलेल्या असतात, त्याला हिस्ट्री बोलतात. म्हणजे आजपासून मागे, लास्ट इयर किंवा बिफोर 10 इयर्स, बिफोर 20 इयर्स, 100 इयर्स किंवा सम लॅक इयर्स, सम बिलियन इयर्स. तर हे जे मागचा पूर्ण काळ जो आहे त्याला काय बोलतात? हिस्ट्री. तो सगळा हिस्ट्रीमध्ये मोडतो. जो पास्ट आहे तो सगळा भूतकाळ जो आहे तो हिस्ट्रीमध्ये आपण त्याला म्हणजे धरतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय 2.1 डिव्हिजन ऑफ टाइम अँड द टाइम लाईन, मेजरमेंट ऑफ टाइम अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम. म्हणजे टाइम डिवाइड कसा केला जातो, काळाची विभागणी कशी केली जाते, आणि टाइम लाईन काय आहे, म्हणजे कालरेषा जी म्हणतो आपण मराठीमध्ये. तर व्हॉट इज टाइम लाईन? मेजरमेंट ऑफ टाइम अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम, म्हणजे काळाचं मोजमापन कसं केलं जातं आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या, काळ मोजण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल पिरियड्स, ऐतिहासिक काळ. ऐतिहासिक काळ म्हणजे काय, कोणत्या काळाला ऐतिहासिक काळ, हिस्टॉरिकल पिरियड्स बोलतात ते. आणि त्याच्यानंतर
सायंटिफिक मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम अँड इस्टॅब्लिशिंग एज. सायंटिफिक मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम म्हणजे त्याच्या सायंटिफिक मेथड्स कोणत्या आहेत, शास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत, म्हणजे सायंटिस्टनी ज्या मेथड शोधून काढलेल्या आहेत टाइम मेजर करण्यासाठी, काळाचं मोजमापन करण्यासाठी, तर त्या कोणत्या आहेत. अँड इस्टॅब्लिशिंग एज. एज म्हणजे इस्टॅब्लिशिंग एज म्हणजे कालनिश्चिती, म्हणजे कोणत्या काळात कोणत्या घटना घडल्या वगैरे ते बघायचं आपल्याला. Everybody has raised hand. Why? Is there any problem? हँड रेज केलाय का बरं? ओके. तर डिव्हिजन ऑफ टाइम मध्ये आपण काय बघत होतो की फॉर एक्झाम्पल इन अ डे देर आर 4 पिरियड्स, म्हणजे एका दिवसाचे आपण 4 भाग करतो, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग आणि नाईट. तर सकाळी दिवस जेव्हा सुरू होतो, फॉर एक्झाम्पल ऍट सनराइज वी से इट्स मॉर्निंग नाउ, है ना. द डे हैज बिगन. ऍट सनसेट वी से इट इज इव्हिनिंग नाउ. सून इट विल बी नाईट. At the end of the day, it's becomes dark and it is night. This means that we divide the day into 2 parts, day and night. आपण दिवसाची विभागणी कशी करतो, डे अँड नाईट, पण त्याचप्रमाणे आपण अजून दिवसाला 4 पार्ट्स मध्ये पण डिवाइड करतो. डे मध्ये पण आपण मॉर्निंग, आफ्टरनून करतो आणि आफ्टरनून नंतर इव्हिनिंग, नाईट असं आपण डिवाइड करतो. अवर अर्थ रोटेट्स अराउंड इट्स ऍक्सिस ऍट सर्टन स्पीड. म्हणजे आपली अर्थ जी आहे, पृथ्वी जी आहे, ती स्वतःभोवती कंटिन्युअस फिरत आहे आणि तिला रोटेट व्हायला किती वेळ लागतो, म्हणजे ती जेव्हा स्वतःभोवती फिरते त्याला आपण काय बोलतो, 1 रोटेशन. म्हणजे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते अर्थ, त्याला बोलतो आपण 1 रोटेशन. आणि जेव्हा ती सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करते, म्हणजे सूर्याभोवती ती फिरते, तेव्हा ती जेव्हा एक फेरी पूर्ण करते तेव्हा किती दिवस लागतात त्याला, 365 डेज. आणि स्वतःभोवती फिरते त्याला किती लागतात, 24 आवर्स. स्वतःभोवती फिरते त्याला बोलतात रोटेशन, आणि ती जेव्हा सूर्याभोवती फिरत असते त्याला काय बोलतात, रिव्होल्युशन. म्हणून इथे काय दिलंय त्यांनी, अर्थ रोटेट्स अराउंड इट्स ऍक्सिस, म्हणजे ती स्वतःभोवती फिरते म्हणून त्यांनी काय बोललंय, अर्थ रोटेट्स, रोटेशन म्हणून त्यांनी बोललंय रोटेट्स. अर्थ रोटेट्स अराउंड इट्स ऍक्सिस ऍट अ सर्टन स्पीड, म्हणजे ती स्वतःभोवती एका स्पीडनी फिरत असते, एका विशिष्ट स्पीडनी ती फिरत असते स्वतःभोवती. सिमिलरली इट ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द सन, म्हणजे सिमिलरली त्याच वेळेला ती काय करत असते, सूर्याभोवती पण फिरत असते. म्हणून त्यांनी काय बोललंय, रिव्हॉल्व्स, कारण सूर्याभोवती फिरतो त्याला काय बोलतात, रिव्होल्युशन. म्हणून इट ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द सन हॅज इट्स ओन लाईट. आणि आपल्याला माहितीच आहे आपल्याला लाईट कुठून भेटतो, सन पासून आपल्याला लाईट भेटतो. आपल्याला जो मॉर्निंगला लाईट भेटतो तो सनलाईट असतो. अर्थला स्वतःचा असं लाईट नाहीये, ती सन कडून अर्थ जी आहे ती लाईट कॅच करते. तर आपण आपल्याला जो लाईट भेटतो तो सूर्यापासून भेटतो. हॉवेवर वी सी लाईट ओनली इन अ डे टाइम. आणि आपल्याला कधी लाईट दिसतो, फक्त दिवसा लाईट दिसतो, आणि रात्री कसा असतो, अंधार असतो, म्हणजेच डार्क असतो. व्हाय इट इज हॅपन सो, असं का बरं घडतं, तर पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरत असते तेव्हा काय होत असतं, पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या समोर येतो तेव्हा दिवस असतो, आणि पृथ्वीचा हाफ पार्ट असतो तो बॅक साईडला असतो, सूर्याच्या समोर नसतो. मग त्यावेळेला तिथे डार्क असतं, तिथे अंधार असतो. आता बघा, आपल्या इथे जर उजेड असेल, म्हणजे इंडियामध्ये जर डे चालू असेल, तर अमेरिकेमध्ये नाईट असते. आता तुम्ही अमेरिकेत बघाल तर तिथे रात्र चालू, आता आपल्या इथे रात्र व्हायला लागली आणि तिथे आता पहाट झाली असेल, म्हणजे तिथे आता दिवस सुरू होत असेल. म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीजचे अर्थ जशी जशी रोटेट होते तसं तिथला टाइम पिरियड पण वेगळा वेगळा आहे. आता युके मध्ये, म्हणजे जर्मनी वगैरे, युके, युएस, आपण कुठे राहतो, एशिया कॉन्टिनेंटमध्ये राहतो, म्हणजे आशियामध्ये राहतो. तर युके मध्ये
ते आपल्यापेक्षा 4-5 तास मागे असतात. म्हणजे आपल्या इथे जर आता 6 o'clock झाले तर तिथे किती झाले असतील, 2 o'clock वगैरे झाले असतील, 2-2:30. आणि तेच जर आपण अमेरिकेमध्ये बघितलं तर तिथे जस्ट आता दिवस उगवणार असेल. तर हे कशामुळे होतं, तर अर्थ रोटेट होते, कंटिन्युअसली अर्थचं रोटेशन चालू आहे. मग सूर्याच्या समोर जो भाग येतो तो तिथे डे असतो आणि सूर्याच्या अपोजिट जो भाग असतो तिथे अंधार असतो, तिथे डार्कनेस असतो. ओके, अगेन वी डिवाइड द पिरियड इंटू 7 days फ्रॉम मंडे टू संडे. त्याला काय बोलतो आपण, 1 week. 2 weeks मेक अ फोर्टनाईट. 2 वीक झाले असतील तर काय बनतं, 15 म्हणजे मराठीमध्ये 15 म्हणजे 15 दिवस. फोर्टनाईट म्हणजे काय, 15 दिवस. 15 दिवसांचा पिरियड जो असतो त्याला बोलतात 2 weeks मीन्स फोर्टनाईट. 4 weeks मेक अ मंथ. 4 weeks झाल्यावर काय होतं, 30 days नंतर 1 month होतो. 12 months मेक अ इयर. In this manner, we reckon time in a bigger and bigger units. 1 year is followed by another, and when 100 years go by, a century is completed. When 10 centuries, that is 1,000 years, then it's a millennium. Such a method of dividing time is known as unilinear division of time. लास्ट वीक आपण पाहिलं होतं युनिलियर डिव्हिजन ऑफ टाइम मीन्स काय, एका पाठोपाठ ह्या ज्या आपण टाइमला डिवाइड केलेलं आहे, पिरियडचं डिव्हिजन केलेलं आहे, जसं वीक, नंतर फोर्टनाईट, मंथ, इयर, देन सेंचुरी, मिलेनियम, हे सगळं स्टेप बाय स्टेप आपण जे टाइमला डिवाइड केलेलं आहे त्याला काय बोलतात, युनिलियर डिव्हिजन ऑफ टाइम. म्हणजेच मराठीमध्ये त्याला काय बोलतात, एकरेखिक विभागणी, काळाची एकरेखिक विभागणी. अंडरस्टूड? अंडरस्टूड एव्हरीबडी? ओके, सो लास्ट वीकचा पाठ झालेला आहे. तर आता आपण व्हॉट इज कॉमन इरा, कॉमन इरा बघायचं आपल्याला. म्हणजे इसवी सन म्हणतो ना आपण, इसवी सन पूर्व किंवा ख्रिश्चन इरा. व्हॉट इज ख्रिश्चन इरा और कॉमन इरा? In the unilinear division of time, years that follow one after the other are arranged in a serial order. आपण वरती पाहिलं युनिलियर डिव्हिजन ऑफ टाइम म्हणजे काय, इयर्स दॅट फॉलो वन आफ्टर अदर. म्हणजे हे जे वर्ष आपण एका पाठोपाठ एक अरेंज केलेले आहेत, ते कसे अरेंज केलेले आहेत, सिरियल ऑर्डरमध्ये अरेंज केलेत. म्हणजे एका पाठोपाठ सिरियली सिक्वेन्समध्ये, एका सिक्वेन्समध्ये त्याला आपण अरेंज केलेले, एका मागोमाग अरेंज केलेले. In history book also, a chain of events that follow one after the other is presented in a linear and serial manner. आणि इतिहासाचे जे पुस्तक आहेत, हिस्ट्री बुक्स आहेत, म्हणजे सायंटिस्टनी किंवा पूर्वीच्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी जे हिस्ट्री बुक्स लिहून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये पण चेन ऑफ इव्हेंट आहे. म्हणजे एक इव्हेंट, घटनांची एक साखळी बनवलेली. मग त्याच्यामध्ये पण असं त्यांनी सिरियली सगळं सिरियल मॅनर मध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे. फॉर दिस युज्युअली वी रेफर टू द कॉमन इरा. त्यालाच काय बोलायचं, कॉमन इरा. रिटन इन शॉर्ट ॲज सीई और एडी. कॉमन इराला शॉर्ट फॉर्म काय आहे, सीई. सी म्हणजे कॉमन, ई म्हणजे इरा, कॉमन इरा. और एनो डॉमिनी, एडी, विच मीन्स इन द इयर ऑफ अवर लॉर्ड. म्हणजे तो ख्रिश्चन, येशू ख्रिस्त जे होऊन गेले ते लॉर्ड होते. म्हणजे ते त्यावेळेला त्यांना गॉड ही पदवी मिळाली होती. ते सगळेजण त्यांना म्हणजे देवाचं स्वरूप होतं, देव मानत होते. तर इन द इयर ऑफ अवर लॉर्ड म्हणजे येशू ख्रिस्त जन्माचा जो काळ होता त्याला एनो डॉमिनी किंवा ख्रिश्चन इरा असं बोललं जातं. द कॅलेंडर वी यूज टुडे इज बेस्ड ऑन ख्रिश्चन इरा. Okay, I want that somebody to read. Harshad, can you read? Harshad, yes. रीड करशील का? Yes. ओके, स्क्रीन दिसते तुला? Yes.
सो रीड द कॅलेंडर पासून रीड कर. The calendar we use today is based on the Christian era, now called the Common Era. This era began in memory of Jesus Christ. The first year in the era is the year when it began. It is shown with the number 1. The years after that are indicated by the next numbers in serial order. The first 100 years दॅट इज, त्याला काय बोलायचं? दॅट इज. is दॅट इजचा शॉर्ट फॉर्म काय आहे? आय ई जेव्हा लिहितात तेव्हा ते काय असतं? दॅट इज. the first century of this era is written as 100 CE or 100 AD. ओके ओके. तर आय ई जेव्हा लिहितात तेव्हा त्याचं मिनिंग आहे, लक्षात ठेवायचं इथून पुढे. आय ई मीन्स दॅट इज. आपण जसं फॉर एक्झाम्पल ई जी लिहितो ना, फॉर एक्झाम्पलला काय शॉर्ट फॉर्म लिहितो? ई डॉट जी, म्हणजे फॉर एक्झाम्पल. त्यावेळेला कसं रीड करायचं? फॉर एक्झाम्पल. आय ई असेल तर दॅट इज. ओके. द कॅलेंडर वी यूज टुडे इज बेस्ड ऑन ख्रिश्चन इरा. म्हणजे आता जे आपण कॅलेंडर यूज करतोय, जानेवारी, फेब्रुवारी, किंवा आता कोणतं इयर चालू आहे? 2020, 2020 चालू आहे आता. तर नाव इज कॉल्ड द कॉमन इरा. म्हणजे त्यावेळेला ते ख्रिश्चन इरा बोललं जायचं त्याला. आता आपण त्याला काय बोलतो? कॉमन इरा. दिस इरा बिगन इन मेमरी ऑफ जीसस ख्रिस्ट. मग तो जो कॉमन इरा सुरू झाला, कशामुळे सुरू झाला? तर जीसस ख्रिस्त जे होते, येशू ख्रिस्त जे होते, त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी ते वर्ष म्हणजे त्यांचं बर्थ इयर जे होतं त्याला त्यांनी तिथून त्यांनी स्टार्ट केलं. तिथून त्यांनी काउंट करायला स्टार्ट केलं. म्हणजे हे पहिलं वर्ष त्यांचा जो पिरियड होता, त्यांचा जन्माचा काळ जो होता, त्याला फर्स्ट इयर बोललं त्यांनी. त्याच्यानंतर सेकंड इयर, थर्ड इयर असं. मग जसे जसे पुढे त्यांच्या बर्थ पासूनचे पुढचे इयर्स कसे काउंट केले गेले? 1, 2, 3, 4, 5 असं सिरियली ते काउंट करत गेले. मग तिथून पुढे आता कुठे आलो आपण? 2020 म्हणजे 2020. त्यांच्या जन्मापासून 2000 वर्ष झाले आणि पुढे 20 वर्ष झाले. 2020 चालू आहे आता. द फर्स्ट इयर. प्लीज म्यूट युअर सेल्फ. कुणाचा माईक ऑन आहे? प्लीज म्यूट युअर सेल्फ. ओके. द फर्स्ट इयर ऑफ दिस इरा इज द इयर व्हेन इट बिगन. म्हणजे फर्स्ट इयर कुठून चालू झालं? जीसस ख्रिस्टच्या स्मरणार्थ फर्स्ट इयर चालू झालं. इट इज शोन विथ द नंबर 1. द इयर्स आफ्टर दॅट इंडिकेटेड बाय द नेक्स्ट नंबर. म्हणजे ते 1 इयर पासून स्टार्ट होत गेलं. 1, 2, 3, 4, 100, मग 100, 200, 300, 400, 1000, मग 1100, 1200, 1300 असं करत करत आता आपण कुठे? 2000 वरती आलो. दॅट इज द फर्स्ट सेंचुरी ऑफ दिस इरा इज रिटर्न ॲज फर्स्ट सेंचुरी. सेंचुरी म्हणजे आपण बघितलं 100 इयर्सला काय बोलतात? सेंचुरी बोलतात. म्हणजे फर्स्ट 100 जे इयर्स होते ते त्यांनी कसे लिहिले? 1 to 100 CE. त्याला त्यांनी काय बोललं? 1 to 100 CE or 1 to 100 AD. CE means common era or AD means Anno Domini. The period of the first millennium of this era is written as 1 to 1000 CE. म्हणजे हळूहळू 1 नंतर 2, 3, त्याच्यानंतर 100 इयर्स झाले, 200, 300, मग 1000 इयर्स जेव्हा कम्प्लीट झाले तेव्हा त्यांनी काय बोललं त्याला? 1 to 1000 CE. 1000 इयर कम्प्लीट झाले म्हणून 1 to 1000 CE बोललं त्यांनी, और 1 to 1000 AD. मग आता 2000 इयर्स कम्प्लीट झालेत. मग आपण काय बोलायला पाहिजे? आता आपण कसं लिहायला पाहिजे? आता जे 2020 चालू आहे,
तर मला चॅट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला टाइमलाईन कळलीये का बघू द्या मला. तर आपण कसं लिहायला पाहिजे? आता कोणतं इयर चालू आहे? 2020. तर कॉमन इराच्या लँग्वेजमध्ये आपण त्याला कसं लिहिलं पाहिजे? चुकलं तरी चालेल, चॅट बॉक्समध्ये आन्सर द्यायचंय. चला फास्ट फास्ट. येत नाहीये का? ओके. अनुजनी टाकलंय 2020 सीई. 2020 सीई असं लिहावं लागेल आपल्याला. आपण आता काय पाहिलं? 1-1000 सीई. तसंच मग आता काय लिहिणार आपण? आता आपण किती पिरियड कंप्लीट केलाय? 1 पासून 2020 पर्यंत, म्हणून 1 to 2020 सीई असं लिहिणार आहे आपण. तुझा आन्सर करेक्ट आहे, पण आता जे आपण बुकमध्ये बघतोय त्यानुसार आपण कसं लिहायला पाहिजे? 1-2020 सीई. ओके, गॉट इट. ओके. टाइम बिफोर द कॉमन ऑर ख्रिश्चन इरा. म्हणजे आता आपण हा नंतरचा पिरियड बघितला, जीसस ख्रिस्टच्या नंतरचा पिरियड बघितला, 1 to 2020 पर्यंत. पण त्याच्या आधी कसं काउंट केलं जायचं? आधीच आपल्याला काहीच माहिती नाही. 1 कुठून स्टार्ट केलं आपण? जीसस ख्रिस्टच्या बर्थ पासून आपण 1 स्टार्ट केलं, पण त्याच्या आधी कसं आपण काउंट करतो ते बघायचं आपल्याला. टाइम बिफोर द कॉमन ऑर ख्रिश्चन इरा, त्याच्या पूर्वीचा काळ. कॉमन इराच्या आधी काय होतं, मग तेव्हा कसं ते काळ कसा मोजायचे किंवा टाइम कसा काउंट करायचे, तर ते बघायचे आता. ओके, आय वॉन्ट समबडी टू रीड. अनुज, अनम्यूट युअर सेल्फ. Yes, teacher. तुला ते रीड करायचंय, टाइम बिफोर द कॉमन ऑर ख्रिश्चन इरा. स्क्रीन दिसते तुला? ओके ओके. The period before the common era is known as the time before common era. BCE, before Christian. Christ, before Christ. BC, the years of the period are counted and written in Written order. The first country, century, the century before the common era began at the year 100 BCE and ended with 1 BCE. Similarly, the first millennium before the common era began at the year 1000 BCE and ended the year 1 BCE. So the first century before the common era is
educated indicated indicated as 101 BCE and the first first millennium millennium. Hmm. before the common era is Indicated indicated as 1001 BCE. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड अनुज. थोडस फास्ट ट्राय करायचं, घरी रीड करायची प्रॅक्टिस करायची आहे. Yes. ओके, व्हेरी गुड. टाइम बिफोर द कॉमन ऑर ख्रिश्चन इरा. आता आपल्याला काय बघायचं की आधीचा काळ आपण कसा मोजायचो, म्हणजे नंतरचा पाहिला आपण, आफ्टर क्रिस्ट पाहिला, कॉमन त्याला काय बोलतात, ख्रिश्चन इरा और कॉमन इरा. पण त्याच्या आधीचा पिरियड कसा काउंट करत होतो ते बघायचंय. द पिरियड बिफोर द कॉमन इरा इज नोन ॲज द टाइम बिफोर कॉमन इरा. आधीचा म्हणजे बिफोर, बिफोरचं मिनिंग काय, आधीचा, कॉमन इराच्या आधीचा टाइम, म्हणून बिफोर कॉमन इरा. बी फॉर बी कॉमन बिफोर, सी फॉर कॉमन आणि ई फॉर इरा, म्हणून त्याला बोलतात बीसीई और बिफोर क्रिस्ट. बीसी ख्रिस्टच्या, येशू ख्रिस्तांच्या जन्माचा आधीचा काळ म्हणजे बिफोर क्रिस्ट. द इयर्स ऑफ धिस पिरियड आर काउंटेड अँड रिटर्न इन रिव्हर्स ऑर्डर. आता जे आपण 1 to 100 असं काउंट करत गेलो, 1 to 100 नंतर 1000 2000, तर त्या काळात कसं काउंट होत होतं, बिफोर क्रिस्ट कसं काउंट करायचं, 100 पासून 1 कडे काउंट करायचं, उलट काउंट करत जायचं. म्हणजे त्याच्यामध्ये 100 आधी येणार आहे, नंतर 1 येणार आहे, आधी 1000 येणार मग 1 येणार, असं उलट काउंटिंग करत होते ते. द इयर्स ऑफ दिस पिरियड आर काउंटेड अँड रिटर्न इन रिव्हर्स ऑर्डर. The first century before the common era began at the year 100 BCE and ended with 1 BCE. म्हणजे 100 BCE ला त्यांचं इयर चालू होतं आणि 1 BCE पर्यंत ते संपतं. सिमिलरली द फर्स्ट मिलेनियम बिफोर द कॉमन इरा बिगन ॲट इयर 1000. आणि मिलेनियम कधी स्टार्ट होतं त्यांचं, तर बिफोर 1000 इयर्स, पण ते 1000 इयर्स पासून 1 पर्यंत यायचंय आपल्याला, उलट काउंट करत यायचे. इरा बिगन ॲट द इयर 1000 BCE अँड एंडेड विथ द इयर 1 BCE. म्हणजे 100 to 1, किंवा त्याच्या मागे गेलं तर 1000 to 1, त्याच्या मागे गेलं तर 2000 to 1 BCE, असं आपल्याला उलट काउंट करायचंय. सो द फर्स्ट सेंचुरी बिफोर द कॉमन इरा इज इंडिकेटेड ॲज 100 to 1 BCE and the first millennium before the common era is indicated as 1000 to 1 BCE. Let us look at some examples of this method of indicating time before the common or Christian era. The lifetime of Vardhaman Mahavir is written as 599 BC or 527 BC. Sorry, 599 BC to 527 BC. आता फॉर एक्झाम्पल्स बघायच्यात आपल्याला. वर्धमान म्हणजे आधीचा टाइम, बिफोर क्रिस्ट इरा, ख्रिश्चन येशू ख्रिस्तांच्या आधी वर्धमान महावीर होऊन गेले. त्याचप्रमाणे गौतम बुद्ध पण येशू ख्रिस्तांच्या आधी होऊन गेले. मग ते त्यांचा बर्थ कधी झाला, ते बॉर्न कधी झाले आणि डाय कधी झाले, तर त्याचे त्यांनी इयर्स दिलेले. ते कधी बॉर्न झाले, 599 BC ला ते बॉर्न झाले बिफोर क्रिस्ट, 599, आणि 527 BC ला ते म्हणजे डेथ झाली त्यांची. तर तो पिरियड कसा उलटा लिहिलाय बघा त्यांनी, 599 BC टू 527 BC. मग ते किती वर्ष जगले हे काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्यांची लाईफ टाइम किती होती ते काउंट कसं करणार आपण, 599 मायनस 527 जेव्हा करणार आपण तेव्हा किती येत आहे, 72 येतं आन्सर. तर त्याच्यातला डिफरन्स किती येतो, 72. म्हणजे त्यांचं लाईफ किती होतं, 72 इयर्स. पण आपण कसं काउंट केलं, उलट काउंट केलं. 599 ला ते बॉर्न झाले आणि 527 ला ते त्यांची डेथ झाली. द लाईफ टाइम ऑफ गौतम बुद्ध इज रिटर्न ॲज 563 BC टू
483 BC. मग गौतम बुद्धांची लाईफ टाइम कशी लिहिली आपण? 563 BC आणि त्याच्या मागे जायचं 583 BC पर्यंत. 563 to 483 म्हणजे बॅक जायचंय आपल्याला. आणि येशू ख्रिस्तांच्या नंतर असेल तर आपण कसं काउंट केलं असतं? म्हणजे 1000 टू एखादे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती असेल आणि तो 2000 आपण कसं करतो ना, आपण कधी बॉर्न झालो फॉर एक्झाम्पल तुम्ही बॉर्न झाला असाल 2000 मे बी 10 or 11, 2011 टू आता तुम्ही 2020 चालू आहे, तर आपण कसं बोलतो 2011 म्हणजे पुढून मागे जातो. पण ह्याच्यामध्ये कसं जायचंय? उलट जायचंय. लक्षात आलं? बिफोर क्रिस्ट लक्षात आलं का? उलट काउंटिंग आहे त्याच्यामध्ये, टाइम पिरियड उलटा काउंट केलेला आहे. ओके. मेजरमेंट ऑफ टाइम अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम. तर आता हे टाइम मेजरमेंट कसं करायचं, काळाचं मोजमाप कसं करायचं आणि त्याच्या मेथड्स कोणत्या? टू मेजर टाइम इज टू मेजर द लेंथ ऑफ टाइम. टाइम मोजायचा म्हणजे काय? तर टाइमची लेंथ मोजायची आपल्याला, वेळेची लांबी मोजायची, त्या काळाची लांबी किती आहे ते मोजायचं आपल्याला. वी नो द फॉलोइंग युनिट्स ऑफ मेजरिंग टाइम: सेकंड, मिनिट, आवर, डे, वीक, फोर्टनाईट, मंथ, इयर, सेंचुरी अँड मिलेनियम. आपण मगाशी पाहिलं युनिलियर टाइम मध्ये पाहिलं आपण. पहिल्यांदा काय येतो? सेकंड, मिनिट, आवर, देन डे, वीक, फोर्टनाईट, मंथ अँड देन इयर, सेंचुरी, मिलेनियम. अ सेकंड इज द स्मॉलेस्ट ऑफ दिस युनिट्स. सगळ्यात स्मॉल पार्ट कोणता आहे? टाइमचा सगळ्यात छोटा पार्ट कोणता आहे? सेकंड. देर आर व्हेरियस मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टाइम मेजर केला जातो. ऑफ दिस द कॉमन ऑर ख्रिश्चन इरा इज द मोस्ट वाइडली युज्ड. आता प्रत्येक देशामध्ये टाइम मेजर करायची वेगवेगळे युनिट्स आहेत, वेगवेगळे एकके आहेत, पण मोस्ट कॉमन मेथड कोणती आहे? तर कॉमन ऑर ख्रिश्चन इरा इज द मोस्ट वाइडली युज्ड. म्हणजे खूप प्रमाणामध्ये कॉमन किंवा ख्रिश्चन इरा ह्या पद्धतीचा यूज केला जातो. वी जनरली इंडिकेट अ पर्टिक्युलर डे बाय रायटिंग द डेट ऑफ दॅट डे. द डेट कन्सिस्ट ऑफ द सिरियल नंबर ऑफ दॅट डे फॉलोड बाय द नेम ऑर serial number of current month and then the serial number of current year. म्हणजे we generally indicate particular day by writing date. म्हणजे आपण जनरली डे कसा लिहितो? आजचा दिवस तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही काय करता? टू म्हणजे डेट लिहिता. आजची डेट काय आहे? 2 डिसेंबर म्हणून 2 लिहिता, मग डॅश त्याच्यानंतर काय लिहिता? मंथ 12. दॅट मंथ we write that month and then year 2020. 2-12-2020 असं लिहितो आपण ना. मग सिरियल मध्ये आपण कसं लिहितो? 2-12-2020. म्हणजे 2 is the date, 12 is the month and 2020 is the year, current year. There are other methods too. We have seen that Christian era began in the memory of Jesus Christ. It is an age-old custom to start a new era to commemorate a special event. As, for example, the coronation of the great king. We know that Chhatrapati Shivaji Maharaj had started a new era or shaka known as Rajyabhishek Shaka in 1674 AD to commemorate his coronation. म्हणजे हे जे टाइम मेजर करायच्या अजून पण काय मेथड्स आहेत? कॉमन इरा किंवा ख्रिश्चन इरा ते पाहिलं आपण. येशू ख्रिस्तांच्या मेमरी म्हणून स्मरणार्थ आपण कॉमन इरा फॉलो करतो, पण अजून पण दुसऱ्या काही मेथड्स आहेत टाइम मेजर करायच्या. अजून पण काही मेथड्स आहेत, त्या कशा डिसाइड केल्या जातात? इट इज अन एज ओल्ड कस्टम टू स्टार्ट न्यू इरा टू कॉमोमरेट अ स्पेशल इव्हेंट. म्हणजे एखादा स्पेशल इव्हेंट, एखादी स्पेशल घटना त्या वेळेत घडून गेलेली असेल तर तिथून तो इयर स्टार्ट केला जायचा. फॉर एक्झाम्पल द कोरोनेशन ऑफ ग्रेट किंग. म्हणजे कोरोनेशन मीन्स काय?
तर राज्याभिषेक म्हणजे राजांचे त्यावेळेला राज्याभिषेक व्हायचे. ह्या दिवशी हा राजा म्हणून घोषित केलं जायचं, त्याला काय बोलतात? राज्याभिषेक. त्या दिवशी त्याचा राज्याभिषेक व्हायचा. म्हणजे तो राज्याभिषेकचा जो दिवस असेल तो इव्हेंट तिथपासून मग ते स्टार्ट करायचे, तिथपासून तो टाइम मेजर करायला स्टार्ट करायचे. वी नो दॅट छत्रपती शिवाजी महाराज हॅड स्टार्टेड अ न्यू इरा और शका नोन ॲज राज्याभिषेक शका. मग त्याचप्रमाणे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी पण एक नवीन इरा चालू केला होता, एक नवीन टाइम पिरियड चालू केला होता, त्याला काय बोलतात? शका. इरा किंवा शका त्याला काय बोलतात? राज्याभिषेक शक. त्याला काय नाव दिलं त्यांनी? राज्याभिषेक शका. आपण जसं कॉमन इरा, ख्रिस्टन इरा बघितलं, त्याचप्रमाणे मग शिवाजी महाराजांनी जो नवीन वर्ष चालू केली त्याला काय बोललं त्यांनी? राज्याभिषेक शक. त्यांनी ते कधी चालू केलं? 1674 AD टू कॉमोमरेट हिज कोरोनेशन. म्हणजे 1674 ला त्यांचा राज्याभिषेक झाला, ते राजा म्हणून घोषित केले गेले त्या वर्षी 1674 ला. मग त्यांनी त्याला राज्याभिषेक शक असं नाव दिलं. तिथपासून त्यांनी टाइम मेजर करायला स्टार्ट केलं. त्याच्यानंतर अंतर, आय वॉन्ट यू टू रीड द नेक्स्ट पॅराग्राफ. Yes, teacher. You have to read शालिवाहन शक. दिसतंय तुला? टीचर तुमचा आवाज नाही येत. तुझा आवाज येतोय मला क्लिअर. तुला रीड करायचंय, स्क्रीनवर दिसतंय? यस. तर तुला ते रीड करायचंय, शालिवाहन शक. दिसलं का शालिवाहन शक? दिसतंय? आवाज येत नाही का माझा? नो टीचर. येतोय आवाज? आवाज येतोय का? यस टीचर, यस. हो, तर तू रीड करशील का? यस. हा, तर रीड करा. चला स्टार्ट. शालिवाहन शक and Vikram विक्रम. moved. मराठी बुक आहे का तुझ्याकडे? Yes, yes teacher. तू मराठीमध्ये पण रीड करू शकते. टीचर, लेसनचं नाव कुठलं आहे? काय झालं? पेज नंबर बघ तू, 8, पेज नंबर 8. ओके, तू रेडी राहा, तोपर्यंत आपण दुसरं कुणाला तरी सांगूया, कारण आपला वेळ पण चाललाय. कोण रीड करेल? प्रमिता. Yes, ma'am. Can you read? Yes, ma'am. Okay, read that from Shalivahan Shaka. Shalivan Shaka and Vikram Samvat are two eras that are used in India. The founder of Islam, Prophet Muhammad, migrated from Mecca to Medina. The Hijri era was started to commemorate this event. The Parsi community in India uses the शहेनशाही. हळूहळू रीड करायचं, एवढं फास्ट नाही रीड करायची गरज. मोठे वर्ड्स आहेत ना, ते हळूहळू रीड करायचे. शहनशाही इरा. ओके, व्हेरी गुड. शालिवाहन शका and विक्रम संवत are two eras that are used in India. मग इंडियामध्ये राज्याभिषेक शका
किंवा कॉमन इरा, त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते शालिवाहन शक आणि विक्रम संवत असे 2 इराज त्यावेळेला यूज केले जायचे. हिस्ट्रीमध्ये हे 2 पण इराज यूज केले गेले. द फाउंडर ऑफ इस्लाम प्रॉफेट मुहम्मद मायग्रेटेड फ्रॉम मक्का टू मदिना. म्हणजे जे मुस्लिम समाजाचे जे फाउंडर होते, इस्लाम धर्माचे जे फाउंडर होते मुहम्मद, प्रॉफेट मुहम्मद, तर त्यांनी काय केलं, मायग्रेट केलं म्हणजे स्थलांतर केलं. कुठून? मक्कापासून मदिनापर्यंत ते त्यांनी स्थलांतर केलं. मक्कापासून ते मदिनापर्यंत गेले. तो जो पिरियड होता त्याला त्यांनी काय नाव दिलं? तो इव्हेंट होता त्यांच्यासाठी. त्यांनी जो स्थलांतर केलं मक्कापासून मदिनापर्यंत, त्या इव्हेंट पासून त्यांनी त्या इराची सुरुवात केली आणि त्याला काय नाव दिलं? हिजरी इरा. हिजरी इरा वॉज स्टार्टेड टू कॉमोमरेट दिस इव्हेंट. म्हणजे हिजरी इरा कशाच्या कॉमोमरेट म्हणजे स्मरणार्थ, कॉमेमोरेट म्हणजे स्मरणार्थ, म्हणजे कशाच्या तरी स्मरणार्थ चालू झाला तो इव्हेंट. तर कशाच्या स्मरणार्थ? तर इस्लाम धर्माचे जे गुरु होते मुहम्मद, ते मक्कापासून मदिनापर्यंत मायग्रेट झाले. त्या वर्षाला त्यांनी हिजरी इरा नाव दिलं. त्या इव्हेंट पासून हिजरी इरा चालू झाला. द पारसी कम्युनिटी इन इंडिया युजेस द शहेनशाही इरा. त्याचप्रमाणे जे पारसी कम्युनिटी आहे आपल्या इंडियामध्ये, पारसी धर्माचे लोक जे आहेत, ते कोणता इरा यूज करतात? शहेनशाही इरा. आपण बघा, आपण मराठी महिने वेगळे आहेत आपले आणि इंग्लिशमध्ये आपण वेगळे काउंट करतो, जानेवारी, फेब्रुवारी. पण मराठीमध्ये आपण म्हणतो ना चतुर्थी, पंचमी, षष्ठी किंवा एकादशी. एकादशी म्हणजे काय? 11th डे, 11वा दिवस असतो त्याला आपण म्हणतो एकादशी. पंचमी म्हणजे 5th डे, त्या मंथचा जो 5th डे असतो त्याला आपण पंचमी म्हणतो. षष्ठी म्हणजे 6th डे. तर मराठीमध्ये पण आपण शक संवत म्हणजे वेगवेगळ्या आपल्या इराज आपण काउंट करतो. पण मोस्ट कॉमन कोणता यूज करतो आपण? जो कॉमन इरा आहे जानेवारी, फेब्रुवारी, तो आपण मोस्टली यूज करतो. मराठी महिने तुम्ही बघितले असतील, शिकले असाल, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ वगैरे. तर ते पण आपण हिंदू धर्मीय तो पण पिरियड यूज करतात. इम्पॉर्टंट इव्हेंट्स इन द लाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांच्या काळातले इम्पॉर्टंट इव्हेंट्स त्यांनी दिलेले 1630 पासून ते 1680 पर्यंत. कारण हे आफ्टर जीसस ख्रिस्टच्या जन्माच्या नंतरचा पिरियड आहे, म्हणून त्यांनी एडी यूज केलेले किंवा सीई पण म्हणू शकतो आपण. तर 1630 सीई किंवा एडी, 1630 एडी, 1645, त्याच्यानंतर 1666, 1674, 1680 म्हणजे बर्थ झाला शिवाजी महाराजांचा बर्थ. त्याच्यानंतर ओथ ऑफ स्वराज म्हणजे त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली 1645 ला. एस्केप फ्रॉम आग्रा. एस्केप म्हणजे काय? ते सुटले. आग्र्याला ते बंदिस्त होते, मग ते जेव्हा सुटले तेव्हा त्याला काय 1666 मध्ये कोरोनेशन म्हणजे काय? राज्याभिषेक कधी झाला त्यांचा? 1674 मध्ये. आणि त्यांची डेथ कधी झाली? 1680 मध्ये. तर त्याला ती एक टाइम लाईन आहे त्यांच्या बर्थ पासून ते डेथ पर्यंत. वरची टाइमलाईन आपण बघायची राहिली तर वरच्या टाइमलाईन मध्ये बीसीई म्हणजे बिफोर क्रिस्ट इरा सांगितले त्यांनी, आणि आफ्टर क्रिस्ट इरा म्हणजे एडी किंवा सीई, कॉमन ख्रिश्चन इरा किंवा कॉमन इरा, आणि बिफोर क्रिस्ट इरा बीसीई और बीसी. तर मध्ये जी लाईन आहे त्यांनी 2 डिवाइड केल्यात, एडी आणि बीसी ला डिवाइड केले त्यांनी. तर मधल्या लाईनच्या इकडच्या बाजूचा काळ त्यांनी कसा लिहिलाय? 100, 500, 1000, 5000, 15,200. त्याचप्रमाणे आपण मागे गेलो तर मग अशी सांगितलं मी तुम्हाला 1 पासून 100 पर्यंत काउंट केलं, पण इकडून कसं काउंट करायचं? 100 to 1, 500 to 1 किंवा 1000 to 1. पिंक जी लाईन दिसते तिथून कसं काउंट करायचं? 1000 to 1, 1500 to 1, म्हणजे दोन्हीकडून आपल्याला सेंटरला यायचं. हिस्टॉरिकल पिरियड. अंतर आता रीड करणार का? सापडलं का तुला? यस. ओके. ऐतिहासिक काळ रीड कर. ऐतिहासिक
काल विभागणी. हम्म इतिहास हे भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे. हे आपण पहिल्या पाठात पाहिले. त्यावरून आपल्या हेही लक्षात येतं की होऊन गेलेला सर्व काळ हा भूतकाळ. भूतकाळ हाच इतिहासाचा काळ आहे. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपला सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जातो. हे लक्षात घ्यायला हवे. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. आपली पृथ्वी हा त्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे. याचा अर्थ पृथ्वीचा उत्पत्ती सुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली आहे. ओके. Mute yourself. Very good. We learn in the first lesson that history is the science that tells us about events that happened in the past. आपण फर्स्ट लेसन मध्ये काय पाहिलं तर हिस्ट्री मीन्स काय तर सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स दॅट हॅपन इन द पास्ट. म्हणजे हे एक शास्त्र आहे. ते काय सांगतं आपल्याला भूतकाळातल्या घडून गेलेल्या घटनांविषयी ते आपल्याला माहिती देतं. त्याला काय बोलतात हिस्ट्री. वी ऑल्सो लर्न दॅट एव्हरी बायगॉन मुमेंट मेक्स अप द पास्ट. म्हणजे प्रत्येक गेलेला क्षण जो असतो, मुमेंट मीन्स क्षण. प्रत्येक गेलेला क्षण जो असतो त्याला तो काय झाला पास्ट झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मगाशी 6 o'clock तुम्ही क्लास जॉईन केला होता, तो काळ गेला. आता 6 o'clock होऊन गेले, मीन्स दॅट इज द पास्ट. 6 o'clock काय आहेत पास्ट आहेत. आता किती वाजले 6:46. म्हणजे आता प्रेझेंट कोणता चालू आहे 6:46 चालू आहे. मग जो 6 o'clock होता तो पास्ट होता. म्हणजे एव्हरी मुवमेंट जो आपण पास करतोय 6:47 होणार आता. मग 6:46 जो होता तो काय होता पास्ट होता. म्हणजे एव्हरी मुवमेंट जो आपला मागे मागे जातोय तो काय असणार आहे पास्ट असणार आहे, भूतकाळ असणार आहे. द पास्ट इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ हिस्ट्री. म्हणजे पास्ट म्हणजेच हिस्ट्री आहे. भूतकाळ म्हणजेच काय आहे हिस्ट्री. In a broad sense, the period of history goes back to the time of the birth of our solar system. मग असंच आपण मागे 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 जर जात राहिलो तर ही हिस्ट्री कुठपर्यंत आहे. हिस्ट्री कुठून स्टार्ट झाली जेव्हा आपली सोलार सिस्टीम तयार झाली. म्हणजे सूर्यमाला जेव्हा तयार झाली त्याच्यानंतर पृथ्वी आली. मग पृथ्वीवरती सजीव सृष्टी लिव्हिंग थिंग्स यायला लागल्या. तर तो जो काळ आहे आतापासून पृथ्वीच्या जन्मापर्यंतचा काळ म्हणजे सोलर सिस्टीमच्या बर्थचा काळ. सोलर सिस्टीम माहितीये सगळ्यांना, सगळे प्लॅनेट सन आणि त्याच्या बाजूने फिरणारे सगळे प्लॅनेट्स त्याला काय बोलतो आपण सोलर सिस्टीम. अर्थ, मार्स, सन, मून हे सगळे जे आहेत सगळे जे प्लॅनेट्स आहेत तर त्याला आपण बोलतो सोलर सिस्टीम म्हणजे सूर्यमाला. म्हणजे ह्या सूर्यमालेचा जेव्हा बर्थ झालाय तेव्हापासून ते आजपर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण काय बोलतो हिस्ट्री. अवर सोलर सिस्टीम केम इन टू बिंग अबाउट 4.5 बिलियन इयर्स अगो. आणि आपली सोलर सिस्टीम कधी निर्माण झाली आपण काय बोलतो सोलर सिस्टीम 4.5 बिलियन इयर्स अगो. म्हणजे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी ही सोलर सिस्टीम निर्माण झाली. अवर अर्थ इज द प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. आणि ह्या सोलर सिस्टीम मधलं हे अर्थ काय आहे आपली पृथ्वी जी आहे ती एक प्लॅनेट आहे म्हणजे एक ग्रह आहे. सो इट इज प्रिझ्युम्ड दॅट द अर्थ वॉज ऑल्सो फॉर्म 4.5 बिलियन इयर्स अगो. म्हणजे सोलर सिस्टीम जेव्हा निर्माण झाली तेव्हाच अर्थची पण उत्पत्ती झाली. म्हणून मग आपण काय ऍज्युम करतो आता 4.5 बिलियन इयर्स पर्यंत तर आपल्याला माहिती नाहीये. त्याच्या आधीचा जो काळ होता तेव्हा आपल्याला लिहिता वाचता वगैरे येत नव्हतं आपल्या पूर्वजांना. मग त्यांनी ते रिटर्न रेकॉर्ड्स नाहीयेत आपल्याकडे, ते लिहून ठेवलेले रेकॉर्ड्स नाहीयेत. मग जो 4.5 बिलियन इयर्स अगो जेव्हा सोलर सिस्टीम निर्माण झाली तेव्हाच अर्थ पण निर्माण झाली असं आपण ऍज्युम करतो. प्रिझ्युम म्हणजे काय आपण असं समजतो. असं सायंटिस्टनी समजलेलं आहे की पृथ्वी 4.5 बिलियन इयर्स अगो निर्माण झाली. The span of 4 billion years since the Earth's formation is the vast period of time. म्हणजे हा जो स्पॅन आहे 4.5 बिलियन इयर्सचा अर्थचा जो निर्माण होण्याचा काळ आहे तो खूप मोठा आहे. व्हास्ट मीन्स काय तो पिरियड जो आहे तो खूप मोठा आहे. इट इज नॉट इझी टू ग्रास्प दिस एंटायर पिरियड ऑल ऍट वन्स.
हा जो अब्ज वर्षांचा काळ आहे, म्हणजे बिलियन इयर्सचा जो काळ आहे, तो आपल्याला इझिली ग्रास्प करता येईल का? इझिली समजेल का की कुठल्या वर्षामध्ये काय होऊन गेलं? इतकी करोडो वर्ष झाले, अब्ज वर्ष, करोडोच्या पण पुढे अब्ज वर्ष झाले, तर इतक्या वर्षांचा काळ इझी नाही आपल्याला समजून घेणं. इट इज नेसेसरी टू डिवाइड इट इंटू अ नंबर ऑफ स्टेजेस इन ऑर्डर टू अंडरस्टँड इट बेटर. मग त्याच्यामुळे काय केलंय त्यांनी, स्टेजेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. आपल्याला इझिली अंडरस्टँड व्हावं, आपल्याला इझिली समजावं म्हणून त्यांनी काय केलंय, त्या पिरियडला डिवाइड केलंय. Therefore, the time in history is divided into two main periods. मग हिस्ट्री जी डिवाइड केलेली आहे ती 2 मेन पार्ट्स मध्ये डिवाइड केली. जो हा पिरियड आहे, काळ जो आहे, तो 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. सो फर्स्ट पार्ट इज प्री हिस्टॉरिक पिरियड अँड हिस्टॉरिक पिरियड. प्री हिस्टॉरिक मीन्स काय? हिस्टॉरिक पिरियड म्हणजे ऐतिहासिक काळ, आणि ऐतिहासिक काळाच्या पण आधीचा जो काळ आहे त्यांनी 4.5 बिलियन इयर्सला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. प्री हिस्टॉरिक आणि हिस्टॉरिक, ऐतिहासिक काळ आणि प्रागैतिहासिक काळ म्हणजे इतिहासाच्या पण आधीचा काळ. व्हॉट इज प्री हिस्टॉरिक पिरियड? प्री हिस्टॉरी simply means before history. The prehistoric period is the period for which no written records are available by which to write its history. Prehistory म्हणजे काय? बिफोर हिस्ट्री, इतिहासाच्या आधीचा काळ. The prehistoric period is the period for which no written records are available. म्हणजे हिस्ट्री लिहिण्यासाठी, ती लिहून ठेवण्यासाठी आपल्याकडे कोणता पण रेकॉर्ड्स अवेलेबल नाही, कुणीही ते लिहून ठेवलेलं नाही. त्या काळामध्ये काय झालं, काय काय घडून गेलं, असं कोणीच लिहून ठेवलेलं नाहीये. मग त्या काळाला काय म्हणतात? प्री हिस्टॉरिक पिरियड. आणि हिस्टॉरिक पिरियड मीन्स काय? द हिस्टॉरिक पिरियड इज द पिरियड फॉर विच रिटर्न रेकॉर्ड्स आर अवेलेबल युझिंग विच वी कॅन राईट हिस्ट्री. तर आपण आत्ताच पाहिलं, जे वर्धमान महावीर होऊन गेले, किंवा गौतम बुद्ध, किंवा शिवाजी महाराज, हे कोणत्या पिरियड मध्ये येतात? हिस्टॉरिक पिरियड मध्ये. कारण त्यांच्याबद्दल आपल्याला रिटर्न रेकॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यांनी त्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडून गेल्या त्यांच्या काळामध्ये, त्या लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्याचा आपल्याला रिटर्न रेकॉर्ड सापडले, म्हणून त्या काळाला आपण काय बोलतो? हिस्टॉरिक पिरियड. वन इज प्री हिस्टॉरिक पिरियड, सेकंड इज हिस्टॉरिक पिरियड. अंडरस्टूड? अंडरस्टूड एव्हरीबडी? ओके, प्रमिताला समजलंय, बाकीच्यांना समजलं का? बाकीचे थोडस ट्रिकी आहे समजायला. हर्षदनी हँड रेज केलाय. इज देअर एनी क्वेश्चन? कोण राहिलं रीड करायचं? सगळ्यांनी रीडिंग केलं? ओके. सायंटिफिक मेथड ऑफ मेजरिंग टाइम अँड इस्टॅब्लिशिंग एज. म्हणजे आता हे जो काळ आहे, जो पिरियड आहे, तो मेजर करण्याच्या काही शास्त्रीय पद्धती पण आहेत. म्हणजे सायंटिस्टनी हा काळ मोजण्याच्या काही पद्धती तयार केलेल्या आहेत. त्यांनी बरंच संशोधन केलं, त्याच्यावरती स्टडी केला आणि काही मेथड्स डेव्हलप केल्या फॉर मेजरिंग टाइम अँड इस्टॅब्लिशिंग एज. म्हणजे ही एज म्हणजे काळ जो आहे तो स्थापन करण्याच्या, इस्टॅब्लिशिंग एज मीन्स काय? कालनिश्चिती. मराठीमध्ये काय बोलतात? कालनिश्चिती. तर हा जो पिरियड आहे तो निश्चित करण्यासाठी त्यांनी काही मेथड्स यूज केलेले आहेत. व्हॉट आर दॅट मेथड्स? वी आर ऍक्च्युअली मेजरिंग टाइम वेन वी टॉक अबाउट टुडेज डेट ऑर डे ऑफ द वीक एक्सेट्रा. आपण टाइम कसा मेजर करतो? तर आजची डेट काय आहे, किंवा आजचा डे कोणता आहे, आपण बोलतो टुडे इज वेनसडे, किंवा टुडे इज 2 डिसेंबर एक्सेट्रा. वी हॅव सीन दॅट देर आर व्हॅरियस मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम. तर आपण वेगवेगळ्या पद्धती बघितल्या, टाइम मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या आपण. These methods allow us to identify a particular day, month or year with respect to an earlier or later day, month or year. म्हणजे आपण ज्या टाइम मोजण्याच्या पद्धती बघितल्या, टाइम मेजरिंग मेथड्स ज्या बघितल्या आपण, तर त्याच्यामध्ये आपण काय गेस करू शकतो की
तो डे कोणता होता, किंवा त्या ह्या वर्षातला कुठला महिना होता, किंवा मग आधीचा दिवस, कालचा दिवस, किंवा उद्याचा दिवस, किंवा एखादा महिना किंवा वर्ष आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो, इझिली आपल्याला आपण ओळखू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज जून, देन वी नो दॅट द अर्लियर मंथ वॉज मे अँड द नेक्स्ट वन विल बी जुलै. फॉर एक्झाम्पल, आता जर जून मंथ चालू आहे तर आधीचा महिना कोणता असणार आहे, मे, आणि नेक्स्ट मंथ कोणता असणार आहे, जुलै. हे आपण गेस करू शकतो. इफ टुडे इज द 10th of June, then we can tell that tomorrow will be the 11th of June and yesterday was the 9th of June. म्हणजे आज जर 11th असेल तर उद्या कोणता असणार आहे, काल 9th असणार आहे. सॉरी, आज जर 10th असेल तर उद्या 11th असणार आहे आणि काल 9th असणार आहे. हे आपण इझिली गेस करू शकतो, कारण आपण कॉमन इरा ही मेथड यूज करतो. कॉमन इरा और ख्रिश्चन इरा मेथडने आपण सांगू शकतो की टुडे इज द 10th, देन टुमॉरो विल बी द 11th. दस वेन वी मेजर टाइम वी ऍक्च्युअली मेजर इट्स लेंथ. म्हणजेच आपण काय मेजर करतोय, हा टाइम जो मेजर करतोय म्हणजेच आपण त्या टाइमची लेंथ मेजर करतोय. 1 डे किंवा 1 मंथ, 1 इयर मीन्स काय आहे, ही एक लेंथ आहे. ओके, पुढचा पार्ट आपला होणार नाहीये मला वाटतं. 4 मिनिट्स राहिलेले. तर समजलंय का सगळ्यांना? आत्ताचा पॅराग्राफ समजला? एव्हरीबडी रीड द लेसन. प्लीज रीड द लेसन, अदरवाइज यू डोंट अंडरस्टँड एनिथिंग. तुम्हाला स्वतः पण लेसन रीड करून बघायचं आहे, तरच मग तुम्हाला हे टाइम लाईन काय आहे किंवा पास्ट, प्रेझेंट, फ्युचर कसं त्यांनी काउंट केलंय, वेगवेगळे टाइम पिरियड्स कसे होऊन गेले हे समजण्यासाठी यू हॅव टू रीड द लेसन. ओके ओके, सगळ्यांनी लेसन रीड करायचं आहे आणि जिथपर्यंत झालेलं आहे तिथपर्यंत क्वेश्चन आन्सर्स पण बघायचे सगळ्यांनी. क्वेश्चन आन्सर तुम्ही एकदा लिहिले असतील मे बी नोटबुक मध्ये, पण परत ट्राय करा की तुम्हाला ते जमतायत का. ट्राय इट अगेन. ओके, नाउ इट्स टाइम टू से बाय. बाय एव्हरीवन.